विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही मोठा धक्का बसलाय। कारण आमदार उत्तम जानकर यांनी पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना आपला पाठिंबा नाही अशी उघड भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खदखद आता बाहेर आली आहे। यापूर्वीच करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी भाजपसोबत जवळीक साधली। माढाचे आमदार अभिजित पाटील यांनी सुद्धा वसंतराव देशमुख यांनी पंढरपूर पंचायत समिती सभापती निवडीत भाजपला मदत केल्याचा आरोप करत विरोध केला। तर मोहोळचे आमदार राजू खरे यांनी आधीच धनुष्यबाण हाती घेतले। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना स्वकीयांची मतं मिळणार नसल्यानं ते आता ही निवडणूक कशी लढणार असा एक प्रश्न समोर आलेला आहे। केसानं गळा कापला मी तर म्हणतो की अशा पद्धतीनं वागायला पाहिजे होतं। आणि ही उमेदवारी आज जीवन जानकरची उमेदवारी असती तर तुम्हाला चित्र वेगळं दिसत असतं। मी म्हणतो निवडून येणं पडणं पराभव हा 2 नंबरची गोष्ट, पण निवडणूक तरी उचलली जाणं आणि तिथपर्यंत पोहोचवणं। वसंत नाना काय म्हणजे कुणी लहान लेकरू सांगेल की बाबा हे निवडणुकीला ते स्वतःच पात्र आहेत का? कारण माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या पंढरपूर तालुक्यामध्ये त्यांचा एक नगरसेवक ज्या राष्ट्रवादीचे ते जिल्हाध्यक्ष आहेत किंवा त्यांचा स्वतःचा जिल्हा परिषद सदस्य तरी त्यांच्या निवडून आणलाय किंवा बरोबर आणि अशा माणसाला उमेदवारी देणं हे आमच्या तालुक्यातल्या सगळ्याच आमच्या कार्यकर्त्यांना हे खटकलं।